friends, welcome back to my YouTube channel Learn with Meena Gorde. Today we are going to learn about C4 pathway. आजच्या व्हिडिओमध्ये आपण C4 pathway और H pathway याचा आपण स्टडी करणार आहोत. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण फोटो रेस्पिरेशन म्हणजे काय त्याचं मेकॅनिझमचा स्टडी केला. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण C4 pathway याचा आपण स्टडी करणार आहोत. तर एक्झामला यावरती जो 5 मार्कचा जो क्वेश्चन असतो लॉंग आन्सर क्वेश्चन त्यावरती या C4 पाथवेवरती बोर्ड एक्झामला क्वेश्चन विचारतात. तर चला सुरू करूया C4 पाथवे और H पाथवे. C4 पाथवे और H पाथवे याला C4 पाथवे का म्हटलं किंवा H पाथवे असं का म्हटलं तर H पाथवे याच्या नावामध्ये दोन सायंटिस्टची नावं आहेत. MD H आणि CR हे दोन सायंटिस्ट होते. वर्किंग ऑन शुगर केन ते हे दोन सायंटिस्ट होते. ते शुगर केन म्हणजे त्याला मराठीमध्ये काय म्हणतात ऊस असं म्हणतात. या शुगर केनवरती ते आपलं एक्सपेरिमेंट करत होते आणि त्यावेळेला फाऊंड 4 कार्बन कंपाऊंड दॅट इज अ डायकार्बोझायलिक ॲसिड. हे दोन सायंटिस्ट होते MD H आणि CR हे दोन सायंटिस्ट शुगर केनवरती एक्सपेरिमेंट करत असताना त्यांना काय आढळून आलं ते 4 कार्बन कंपाऊंडचं जे आहे 4 कार्बन कंपाऊंड असलेलं कोण आहे डायकार्बोझायलिक ॲसिड त्यांना सापडलं. अँड ॲज द फर्स्ट स्टेबल प्रोडक्ट ऑफ फोटोसिंथेसिस. आणि हा जो आहे 4 कार्बन कंपाऊंड that is a dicarboxylic acid is the first stable compound of photosynthesis. फर्स्ट स्टेबल प्रोडक्ट आहे. फोटोसिंथेसिसच्या प्रोसेसमध्ये जो पहिला स्टेबल प्रोडक्ट आहे तो कोणता आहे त्यामध्ये किती कार्बन असतात 4 कार्बन असलेलं पहिलं प्रोडक्ट तयार झालं फोटोसिंथेसिसमध्ये. त्याचं नाव आहे डायकार्बोझायलिक ॲसिड. असं यांनी शोधून काढलं या दोन सायंटिस्टने हॅच आणि स्लॅग या दोघांनी. नंतर इट हॅज बी फाउंड इन त्यांना अजून कशामध्ये दिसून आलं तो ऑकर्स इन ट्रॉपिकल सब ट्रॉपिकल ग्रासेस अँड सब डायकॉटिलिडॉन प्लॅन्ट. त्यांना अजून हे जे आहे हे जे पाथवे आहे या अजून काही प्लॅन्टमध्ये त्यांना दिसून आलं. काहीमध्ये ट्रॉपिकल प्लॅन्ट असतील काही सब ट्रॉपिकल प्लॅन्ट असतील मग त्यामध्ये ग्रासेस असतात आणि काही डायकॉटिलिडॉन प्लॅन्ट आहे त्याच्यामध्ये त्यांना आढळून आलं. मग हे जे C4 पाथवे आहे हे C4 पाथवे ते अजून त्यांनी एक्झाम्पल सांगितले. त्यामध्ये सम ऑफ द इम्पॉर्टंट प्लॅन्ट्स त्यामध्ये शुगर केन आहे मेज आहे आणि सॉर्गम आहे. तर असे हे 3 सम ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट प्लॅन्ट्स आर शुगर केन नंतर मेज आणि सॉर्गम हे 3 इम्पॉर्टंट त्यांनी एक्झाम्पल सांगितलेले आहे. आता the plant in which CO2 fixation takes place by Calvin cycle are called as C3 plant. आपण फोटो रेस्पिरेशन मध्ये शिकताना सांगितलं होतं ते C3 प्लॅन्ट्स कोणाला म्हणायचं द प्लॅन्ट इन विच CO2 fixation takes place by Calvin cycle. These plants are called as a C3 plant. त्यांना काय म्हणायचं C3 प्लॅन्ट म्हणतात. कारण का बरं त्यामध्ये द फर्स्ट स्टेबल प्रोडक्ट ऑफ CO2 फिक्सेशन इज द 3 कार्बन असलेला फॉस्फोग्लिसरिक ॲसिड. फॉस्फोग्लिसरिक ॲसिड याच्यामध्ये किती कार्बन असतात 3 कार्बन असतात. केल्विन सायकलमध्ये जो फर्स्ट स्टेबल प्रोडक्ट तयार झाला तो कोणता आहे त्यामध्ये 3 कार्बन ॲटम होते तो फॉस्फोग्लिसरिक ॲसिड. C3 प्लॅन्ट कोणाला म्हणायचं द प्लॅन्ट इन विच CO2 फिक्सेशन टेक्स प्लेस बाय केल्विन सायकल. म्हणजे केल्विन सायकलच्या मार्फत जो CO2 फिक्स केला जातो त्या प्लॅन्टला काय म्हणायचं C3 प्लॅन्ट असं म्हणायचं. कारण का तर त्यामध्ये द फर्स्ट स्टेबल प्रोडक्ट ऑफ
फर्स्ट स्टेबल प्रोडक्ट कोणता तयार झाला? फॉस्फोग्लिसरिक ॲसिड. द फर्स्ट स्टेबल प्रोडक्ट ऑफ CO2 फिक्सेशन इज ए फॉस्फोग्लिसरिक ॲसिड. आणि मग त्या फॉस्फोग्लिसरिक ॲसिडमध्ये किती कार्बन होते? 3 कार्बन ॲटम असलेला हा पहिला प्रोडक्ट तयार झाला केल्विन सायकलमध्ये. आणि म्हणून त्याला काय दिलं? 3 कार्बन होते ना या फर्स्ट स्टेबल प्रोडक्टमध्ये. फर्स्ट स्टेबल पहा, एंट्रन्सला क्वेश्चन विचारतात पहा, त्यामध्ये केल्विन सायकलमध्ये पहिलं प्रोडक्ट कोणतं तयार झालं? द फर्स्ट स्टेबल प्रोडक्ट कोणतं तयार झालं केल्विन सायकलमध्ये? फॉस्फोग्लिसरिक ॲसिड. आणि त्यामध्ये किती कार्बन होते? 3 कार्बन होते. आणि म्हणून त्या प्लॅन्टला C3 प्लॅन्ट्स असं म्हणायचं. म्हणजे जे प्लॅन्ट शो करतं ना त्याला म्हणायचं, जे प्लॅन्ट केल्विन सायकल शो करतात त्यांना C3 प्लॅन्ट्स असं म्हणतात. आणि त्याला इट इज ऑल्सो कॉल्ड एज C3 पाथवे पण असं म्हणतात पहा. आता म्हणून याला C3 सायकल असं म्हटलं पहा, कारण त्यामध्ये किती कार्बन होते? 3 कार्बन होते. आता नेक्स्ट पहा, त्यामध्ये हॅश स्लॅग पाथवे जो आहे ना, आता आपण आज शिकणार आहोत, त्यामध्ये हॅश स्लॅग जो पाथवे आहे त्यामध्ये द फर्स्ट स्टेबल प्रोडक्ट ऑफ CO2 फिक्सेशन इज 4 कार्बन कंपाऊंड दॅट इज ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड. पहा, हॅश स्लॅग म्हणजे C4 आणि हे C3. पहा, हे जे C4 पाथवे आहे म्हणजे हॅश स्लॅग पाथवे आहे, याच्यामध्ये द फर्स्ट स्टेबल प्रोडक्ट ऑफ CO2 फिक्सेशन इज ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड. किती कार्बन कंपाऊंड आहे? 4 कार्बन कंपाऊंड असलेलं हे पहिलं प्रोडक्ट तयार झालं C4 पाथवे किंवा हॅश स्लॅग पाथवेमध्ये. आणि म्हणून दॅट इज कॉल्ड एज C4 प्लॅन्ट. हे such plants are called as C4 plants. म्हणून या प्लॅन्ट काय म्हणायचं? C4 प्लॅन्ट्स असं म्हणायचं पहा. मग ते C4 प्लॅन्ट्स फॉर एक्झाम्पल शुगर केन असेल, मेज असेल, सॉर्गम असेल पहा. तर हा समजला. तर यावरती एंट्रन्सला क्वेश्चन विचारतात केल्विन सायकलमध्ये फर्स्ट स्टेबल प्रोडक्ट कोणतं तयार झालं, नंतर हॅश स्लॅग पाथवे किंवा C4 पाथवेमध्ये जे पहिलं स्टेबल प्रोडक्ट आहे ते कोणतं आहे, त्यामध्ये किती कार्बन होते पहा. तर C3 जो केल्विन सायकल आहे त्यामध्ये द फर्स्ट स्टेबल प्रोडक्ट फॉर द फर्स्ट स्टेबल ऑफ CO2 फिक्सेशन इज फॉस्फोग्लिसरिक ॲसिड अँड द फर्स्ट stable product of CO2 fixation is ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड. हॅश स्लॅग पाथवेमध्ये कोणता आहे? ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड. याच्यामध्ये किती कार्बन होते? 4 कार्बन असलेलं हे पहिलं प्रोडक्ट तयार झालं पहा, हॅश स्लॅग पाथवे. आणि मग असे जे प्लॅन्ट असतात ते जे पाथवे शो करतात त्या प्लॅन्टला काय म्हणायचं? C4 प्लॅन्ट्स असं म्हणायचं. इथपर्यंत समजलं असेल तुम्हाला. तर पहा, आता या जे C3 प्लॅन्ट्स आणि C4 प्लॅन्ट्स सांगितलं त्याची ॲनाटॉमी. आता ॲनाटॉमी म्हणजे काय? ॲनाटॉमी म्हणजे इंटरनल स्ट्रक्चर. ॲनाटॉमी म्हटलं का इंटरनल स्ट्रक्चर आपल्या डोळ्याने दिसत नाही, त्याला आपल्याला मायक्रोस्कोपचा वापर करावा लागतो पहा. मग ही जी C3 प्लॅन्ट आणि जे C4 प्लॅन्ट आहे यांची मात्र ॲनाटॉमी कशी आहे? वेगळी आहे पहा. मग हे जे C3 प्लॅन्ट असतात ते C3 प्लॅन्ट्स काय शो करतात? आपण शिकलो मागच्या व्हिडिओमध्ये फोटो रेस्पिरेशन शो करतात. पण जे C4 प्लॅन्ट असतात ते फोटो रेस्पिरेशन त्यामध्ये घडत नाही पहा. मग याची जी लिव्हची जी ॲनाटॉमी आहे ही लिव्हची ॲनाटॉमी पण कशी वेगळी आहे पहा. ॲनाटॉमी ऑफ लिव्ज ऑफ C4 प्लॅन्ट इज अ डिफरंट फॉर लिव्ज ऑफ C3 प्लॅन्ट. म्हणजे C3 प्लॅन्टची जे लिव्ज असतात त्याची ॲनाटॉमी ही C4 प्लॅन्टच्या ॲनाटॉमीपेक्षा कशी आहे? वेगळी आहे. कारण का तर आता जर आपण लिव्हचा जर आपण साधा आपण TS घेतला, ट्रान्सफर सेक्शन घेतला, तर ते जे लिव्ज असतात त्या लिव्जमध्ये ज्या मेझोफिल सेल असतात त्या मेझोफिलचं जे मेझोफिल सेल्स जे असतात त्याचं डिफरन्शिएशन झालेलं असतं पहा पॅलिसेड आणि स्पॉन्जी टिश्यूमध्ये. परंतु याच्यामध्ये या C4 प्लॅन्ट जे असतात त्याच्यामध्ये जी ॲनाटॉमी आहे लिव्हची त्याच्यामध्ये जे मेझोफिल सेल असतात त्याच्यामध्ये त्याचं डिफरन्शिएशन झालेलं नसतं. मेझोफिल सेल इज नॉट डिफरन्शिएटेड इंटू पॅलिसेड अँड स्पॉन्जी टिश्यू. त्यामध्ये फक्त काय असतात?
त्या व्हॅस्क्युलर जे बंडल असतात त्यामध्ये डायग्राम त्यांनी दाखवलेली आहे बुकमध्ये, ती डायग्राम तुम्ही पाहून घ्या. जे व्हॅस्क्युलर बंडल आहे त्याच्या बाजूले जे मेझोफिल सेलच असतात पहा, त्यामध्ये पॅलिसेड टिश्यू पण असतात. म्हणजे पॅलिसेड टिश्यू कशा असतात, ॲब्सेंट असतात पहा. याच्यामध्ये हा फरक आहे. आणि याच्यामध्ये आणखी एक फरक आहे पहा, देर इज त्यामध्ये जे व्हॅस्क्युलर बंडल असतात पहा, लिव्हजमध्ये जे आपण जर टीएस जर आपण घेतला त्यामध्ये व्हॅस्क्युलर बंडल असतात. आणि व्हॅस्क्युलर बंडल म्हणजे त्यामध्ये काय काय येतं, जायलेम आणि फ्लोएम येतात पहा. मग हे जे व्हॅस्क्युलर बंडल असतात, व्हॅस्क्युलर बंडल इज सराउंडेड बाय बंडलशीथ सेल. या व्हॅस्क्युलर बंडलच्या भोवती काय असतात, बंडलशीथ सेल असतात, बंडलशीथ त्यामध्ये असतात. आणि मग याच्यामध्ये काय आहे, हा फरक आहे पहा. ही जी अनाटॉमी आहे ही अनाटॉमी वेगळी आहे C3 प्लॅन्टची आणि C4 प्लॅन्टची. त्यामध्ये 2 पॉईंट सांगितले. ही जी अनाटॉमी आहे C4 प्लॅन्टची त्याला म्हणायचं दॅट इज शो क्रांज अनाटॉमी. त्याला काय म्हणतात, क्रांज अनाटॉमी. काय म्हणतात, क्रांज अनाटॉमी. क्रांज म्हणजे जसं गळ्यामध्ये नेकलेस घालतात पहा स्त्रिया, त्याच्या नेकलेस सारखी याची रचना असते पहा. म्हणजे व्हॅस्क्युलर बंडल भोवती असे राऊंडेड शेपमध्ये ह्या बंडलशीथ सेल असतात पहा. आणि म्हणून त्याला काय म्हणायचं, क्रांज अनाटॉमी. म्हणजे हे जे C4 प्लॅन्ट असतात ते काय शो करतात, क्रांज अनाटॉमी शो करतात पहा. याच्यावरती सुद्धा एंट्रन्सला क्वेश्चन विचारतात पहा. ही जी अनाटॉमी आहे ती क्रांज अनाटॉमी आहे, कारण याच्यामध्ये जे व्हॅस्क्युलर बंडल असतात त्या व्हॅस्क्युलर बंडल भोवती बंडलशीथ सेल असतात, हे लक्षात ठेवा. आणि त्यामध्ये दुसरं सांगितलं पॉईंट, मेझोफिल सेल इज नॉट डिफरन्शिएटेड इंटू पॅलिसेड आणि स्पॉन्जी टिश्यू. म्हणजे याच्यामध्ये पॅलिसेड टिश्यू कसे असतात, ॲब्सेंट असतात पहा. आणि म्हणून ही काय आहे, अनाटॉमी वेगळी आहे पहा. आता आणखीन याच्यामध्ये जे आपण जर पाहिलं क्लोरोप्लास्ट विषयी तर याच्यामध्ये 2 क्लोरोप्लास्ट असतात पहा. एक क्लोरोप्लास्ट बंडलशीथ सेलमध्ये असतो आणि एक क्लोरोप्लास्ट मेझोफिल सेलमध्ये असतो पहा. एक मेझोफिल सेलमध्ये अशा या 2 सेलमध्ये 2 टाईपचे क्लोरोप्लास्ट असतात पहा. बंडलशीथ सेल आणि मेझोफिल सेल. मेझोफिल सेलमध्ये पण क्लोरोप्लास्ट असतात आणि बंडलशीथमध्ये पण क्लोरोप्लास्ट असतात. म्हणून हे जे मेकॅनिझम आहे ना याला काय म्हणतात, हा जो फेनॉमेनॉन आहे त्याला डायमॉर्फिझम असं म्हणतात पहा. डाय म्हणजे 2 असं म्हणतात. परंतु हा मेझोफिल सेलमधला क्लोरोप्लास्ट आणि बंडलशीथ सेलमधला असणारा क्लोरोप्लास्ट कसा आहे, वेगळा आहे पहा. जो क्लोरोप्लास्ट बंडलशीथ सेलमध्ये आहे तो कसा आहे, लार्ज आहे पहा. तो कसा आहे, लार्ज आहे. जो क्लोरोप्लास्ट मेझोफिल सेलमध्ये आहे तो कसा आहे, लार्ज आहे. आणि विदाऊट ऑर लेस डेव्हलप्ड ग्राना. विदाऊट याच्यामध्ये काय असतात, विदाऊट ग्राना, विदाऊट ऑर लेस डेव्हलप्ड ग्राना. आणि या मेझोफिल सेलमध्ये जे क्लोरोप्लास्ट आहे ना तो कसा आहे, स्मॉल आहे पण वेल डेव्हलप्ड ग्राना. याच्यामध्ये कसा आहे, हा क्लोरोप्लास्ट स्मॉल आहे आणि याच्यामध्ये ज्या ग्राना असतात त्या कशा आहे, वेल डेव्हलप्ड आहे. याच्यामध्ये विदाऊट ग्राना आहे, याच्यामध्ये काय आहे, स्ट्रोमा आहे. याच्यामध्ये ग्राना आहे, याच्यामध्ये काय नाही, स्ट्रोमा नाही आहे. आलं लक्षात, आहे. तर अशा प्रकारे हे जे क्लोरोप्लास्ट असतात या क्लोरोप्लास्ट या 2 सेलमध्ये वेगळे असतात. म्हणून हे फेनॉमेनॉन जो आहे त्याला काय म्हणायचं, डायमॉर्फिझम असं म्हणतात. जो बंडल मेझोफिल सेलमध्ये जो क्लोरोप्लास्ट आहे तर क्लोरोप्लास्ट in mesophil cell are large and without or less developed grana, and the chloroplast in bundlesheath cell are small and well developed grana. तर असे 2 टाईपचे क्लोरोप्लास्ट असतात. म्हणून याला म्हणायचं म्हणजे एक डायमॉर्फिझम त्या फेनॉमेनॉनला म्हणतात. आणि ही जी अनाटॉमी आहे ती अनाटॉमी C3 प्लॅन्टची आणि C4 प्लॅन्टची कशी आहे, वेगळी आहे पहा. इथपर्यंत तुम्हाला आता समजलं असेल. तर आता आपण पुढं जे मेकॅनिझम आहे C4 पाथवे किंवा S-लॅब पाथवे ते पाहणार आहोत पहा. C4 पाथवेचा आपण आता मेकॅनिझम पाहणार आहोत पहा. यामध्ये पहा डायग्राम पाहून घ्या. बुकमध्ये पण डायग्राम दिलेली आहे पहा.
मात्र यामध्ये बायोलॉजीमध्ये डायग्रॅमची भरपूर प्रॅक्टिस करा. यावरती बोर्ड एक्झामला डायग्रॅमवरती कंपल्सरी क्वेश्चन असतातच. तसेच नीट असेल किंवा एंट्रन्स CET असेल त्यावरती सुद्धा डायग्रॅमवरती क्वेश्चन विचारतात. त्यामुळं डायग्रॅमची भरपूर प्रॅक्टिस करा. आता पहा याच्यामध्ये डायग्राम काढलेली आहे. त्यामध्ये जो CO2 आहे पहा, CO2 इज टेकन फ्रॉम ॲटमॉस्फिअर. CO2 हा ॲटमॉस्फिअरमध्ये आहे. हा CO2 हा कोण पहिल्यांदा एक्सेप्ट करतो? इट एक्सेप्टेड बाय द 3 कार्बन कंपाऊंड फॉस्फोइनॉल पायरुव्हिक ॲसिड. CO2 इज CO2 taken from atmosphere is the first accepted by phosphoenol 3 carbon compound phosphoenol pyruvic acid. Phosphoenol pyruvic acid हा पहिल्यांदा ॲटमॉस्फिअर मधला जो CO2 आहे तो पहिल्यांदा काय करतो? एक्सेप्ट करतो. अँड दॅट इज phosphoenol pyruvic acid इन द क्लोरोप्लास्ट ऑफ मेझोफिल सेल. याच्यामध्ये दाखवलेला आहे पहा 2 टाईपचे क्लोरोप्लास्ट दाखवलेला आहे. हा वरती मेझोफिल सेल मधला आहे आणि हा बंडल सी सेल मधला आहे पहा. मग हे मेझोफिल सेलमध्ये जो क्लोरोप्लास्ट आहे त्याच्यामध्ये फॉस्फोइनॉल पायरुव्हिक ॲसिड हा पहिल्यांदा CO2 काय करतो? पहिल्यांदा घेतो. अँड इन द टू द फॉर्मेशन ऑफ 4 कार्बन कंपाऊंड दॅट इज ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड. मग या फॉस्फोइनॉल पायरुव्हिक ॲसिड पासून पहिला जो प्रोडक्ट आहे आपण आता पहिला जे C4 पाथवेमध्ये C4 प्लॅनमध्ये द फर्स्ट स्टेबल प्रॉडक्ट कोणता तयार होतो? ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड. याच्यामध्ये किती कार्बन असतात? 4 कार्बन असतात. आता ही इथं मध्ये 3 दाखवलेले आहे, याच्यामध्ये 4 आलेले आहे. कसं आले? तर याच्यामध्ये याच्यामध्ये 1 कार्बन या CO2 मधला ॲड झाला पहा. मग याच्यामुळे एकूण ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड किती कार्बन कंपाऊंड तयार झाले? 4 कार्बन कंपाऊंड असलेलं ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड इज अ फॉर्म विथ द हेल्प ऑफ द एन्झाईम पेप्को. एन्झाईम कोणता आहे? पेप्को आहे पहा. नंतर इट इज अ कन्वर्टेड टू अनदर 4 कंपाऊंड दॅट इज अ मॅलिक ॲसिड. आता हे जे ऑक्झॅलो ॲसिटिक आहे याचं परत कन्वर्जन होतं पहा. कशामध्ये होतं? मॅलिक ॲसिडमध्ये. या मॅलिक ॲसिडमध्ये किती कंपाऊंड कार्बन आहे? 4 कार्बन आहे पहा. तर ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड इज कन्वर्टेड इंटू मॅलिक ॲसिड. हे कुठं आहे? मेझोफिल सेलमध्ये आहे. मग मॅलिक ॲसिडमध्ये तयार झालं, मेझोफिल सेलमध्ये मॅलिक ॲसिड तयार झालं का हे जे मॅलिक ॲसिड आहे इज ट्रान्सपोर्टेड टू द बंडल सीथ सेल. हे जे मॅलिक ॲसिड आहे ते कुठं? बंडल सीथमध्ये काय होतं? ट्रान्सपोर्ट होतं पहा. इट इज ट्रान्सपोर्टेड टू द क्लोरोप्लास्ट ऑफ द बंडल सीथ सेल. बंडल सीथ सेलमध्ये असलेल्या क्लोरोप्लास्टमध्ये हे मॅलिक ॲसिडची एंट्री होते पहा. अँड मॅलिक ॲसिड इज कन्वर्टेड इंटू पायरुव्हिक ॲसिड. आणि मग या मॅलिक ॲसिड पासून काय तयार होते? पायरुव्हिक ॲसिड तयार होतं पहा. मॅलिक ॲसिड कन्वर्टेड इंटू पायरुव्हिक ॲसिड. परंतु याच्यामध्ये किती आहे? मॅलिक ॲसिडमध्ये किती कार्बन आहे? 4 कार्बन आहे. याच्यामध्ये पायरुव्हिक ॲसिडमध्ये किती आहे? 3 कार्बन आहे. 1 कार्बन काय होतो? याच्यामध्ये काय होतं? डिकार्बोझायलेशन होतं. CO2 काय होतो? रिलीज होतो पहा. म्हणून 1 कार्बन काय झाला? इथं लॉस झाला. हे 4 इथं काय झाले? 3 झाले पहा. आणि मग हा जो CO2 आहे या CO2 मुळे इथं काय घडतं? केल्विन सायकल घडतं पहा. CO2 with the release of CO2 in the cytoplasm. आणि हा जो CO2 आहे हा सायटोप्लाझम मध्ये काय केला जातो? रिलीज केला जातो. आणि thus concentration of CO2 increase in the bundle C cell. आणि म्हणून हे जे CO2चं कॉन्सन्ट्रेशन आहे ते काय होते? वाढतं. कुठं? बंडल सी सेलमध्ये. हे जे CO2 रिलीज केला जातो हा CO2 काय याचं कॉन्सन्ट्रेशन काय होतं? इन्क्रीज होतं इन द बंडल सी सेल. म्हणजे बंडल सी सेलमध्ये याचं कॉन्सन्ट्रेशन CO2चं काय होतं? वाढतं. आणि मग हा जो CO2 हा रिलीज केलेला आहे हा याच्यामुळे इथं काय करते? केल्विन सायकल करते. यामध्ये जे RUBP कार्बोझायलेज आहे नंतर पहा. आता याच्यामध्ये क्लोरोप्लास्ट ऑफ दिस सेल कंटेन. आता हे जे क्लोरोप्लास्ट आहे ना बंडल सी सेलमधला जो असणारा जो क्लोरोप्लास्ट आहे तर क्लोरोप्लास्ट ऑफ दिस सेल कंटेन एन्झाईम्स ऑफ केल्विन सायकल. याच्यामध्ये केल्विन सायकलला लागणारे एन्झाईम्स असतात. नंतर बिकॉज ऑफ हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ CO2. नंतर CO2चं आपण आता पाहिलं CO2चं कॉन्सन्ट्रेशन पण कसं आहे? हाय आहे. नंतर RUBP कार्बोझायलेज पार्टिसिपेट. नंतर याच्यामध्ये RUBP रायबुलोज 1,5 बायफॉस्फेट
हा सुद्धा काय होतो, पार्टिसिपेट इन द केल्विन सायकल. मग याच्यामुळं हे RVP आहे, नंतर कॉन्सन्ट्रेशन CO2चं वाढलेलं आहे, नंतर याच्यामध्ये केल्विन सायकल असणारे एन्झाईम्स आहे, त्याच्यामुळे यामध्ये काय होतं, इथं केल्विन सायकल घडतं पहा. मात्र इथं नॉन फोटो रेस्पिरेशन, मात्र याच्यामध्ये फोटो रेस्पिरेशन घडत नाही. मग याच्यामध्ये जी केल्विन सायकलमध्ये आपण पाहिलं जी शुगर तयार होते पहा, शुगर फॉर्म इन केल्विन सायकल, केल्विन सायकलमध्ये शुगर तयार होते आणि ती ट्रान्सपोर्टेड इनटू फ्लोएम, इनटू द फ्लोएम. आणि मग ही जी शुगर इथे तयार झालेली आहे केल्विन सायकलमध्ये, ती फ्लोएममध्ये काय केली जाते, ट्रान्सपोर्ट केली जाते पहा. इथपर्यंत समजलं असेल. आता पहा पुढं, नंतर यामध्ये पायरुव्हिक ॲसिड आहे. पायरुव्हिक ॲसिड जनरेटेड इन द बंडल सी सेल री एंटर मेझोफिल सेल. आता हा जो पायरुव्हिक ॲसिड इथं तयार झालेला आहे बंडल सी सेल, पण त्याची री एंट्री कुठं होते, या मेझोफिल सेलमध्ये होते पहा. पायरुव्हिक ॲसिड परत कुठं एंट्री होते, मेझोफिल सेल. अँड रिजनरेट कशासाठी, रिजनरेट फॉस्फोइनॉल पायरुव्हिक ॲसिड. मग पुन्हा या पायरुव्हिक ॲसिड या मेझोफिल सेलमध्ये असल्यामुळं याच्यापासून पुन्हा काय तयार होते, फॉस्फोइनॉल पायरुव्हिक ॲसिड बाय कंझ्युमिंग 1 ATP. म्हणून या पायरुव्हिक ॲसिड पासून परत काय तयार होते, फॉस्फोइनॉल पायरुव्हिक ॲसिड तयार होते बाय कंझ्युमिंग 1 ATP. याच्यामध्ये 1 ATP काय केला जातो, कंझ्युम केला जातो पहा. मग सिन्स द कन्व्हर्जन रिझल्ट इन द फॉर्मेशन ऑफ ATP. इथं पहा, या जे कन्व्हर्जन आहे ना, याचं कन्व्हर्जन आहे, या कन्व्हर्जनमध्ये रिझल्ट काय होतो पहा. हे जे कन्व्हर्जन आहे याच्यामध्ये फॉर्मेशन ऑफ AMP. याच्यामध्ये कसलं फॉर्मेशन आहे, AMPचं फॉर्मेशन आहे, नॉट ADP. म्हणजे AT नंतर 2 ATP आर रिक्वायर्ड टू जनरेट ATP. याच्यामध्ये 2 ATPचे काय गरज असते पहा. 2 ATP आर रिक्वायर्ड टू जनरेट ATP फॉर AMP. AMP पासून ATP तयार होण्यासाठी 2 ATP आर रिक्वायर्ड. याच्यामध्ये 2 ATPची काय असते, आवश्यकता असते पहा. म्हणून हे जे C4 पाथवे आहे, या C4 पाथवे नीड 12 ॲडिशनल ATP. या C4 पाथवेमध्ये 12 ATP ॲडिशनल यूज केलेले जातात पहा. आणि म्हणून वेअर ॲज C4 पाथवे याच्यामध्ये C4 पाथवे आपण आता पाहिले ना, हॅशलॅग पाथवे याच्यामध्ये C4 पाथवेमध्ये नीड 12 ॲडिशनल ATP. C4 पाथवेसाठी 12 ATP. नंतर C3 पाथवेसाठी रिक्वायर्ड 18 ATP फॉर द सिंथेसिस ऑफ 1 ग्लुकोज मॉलिक्यूल. बरोबर का, C4 पाथवे जे आहे त्याच्यामध्ये 12 ATP ॲडिशनल वापरले जातात. आणि जे C3 पाथवे आहे त्या C3 पाथवेमध्ये 18 ATP मॉलिक्यूल आर रिक्वायर्ड फॉर द सिंथेसिस ऑफ 1 ग्लुकोज मॉलिक्यूल. 1 ग्लुकोज मॉलिक्यूल तयार करण्यासाठी या 18 ATPचा वापर केला जातो C3 पाथवेमध्ये. आणि C4 पाथवेमध्ये ॲडिशनल ATP किती आहे, 12 आहे. आणि हे वेअर ॲज C4 पाथवे रिक्वायर्ड 30 ATP. आणि टोटल हे C4 पाथवेसाठी 30 ATPची आवश्यकता असते पहा. आणि दस C4 म्हणून जे C4 प्लॅन्ट असतात, हे जे C4 प्लॅन्ट्स आर बेटर फोटोसिंथसायझर. आणि म्हणून हे C4 जे प्लॅन्ट असतात ते चांगले कसे आहे, फोटोसिंथसायझर म्हणून त्यांना म्हटलं जातं. आणि देर इज नो फोटो रेस्पिरेशन इन दिस प्लॅन्ट. आणि हे जे C4 प्लॅन्ट असतात ते फोटो रेस्पिरेशन शो करत नाही, त्याच्यामध्ये ते मेकॅनिझम घडत नाही पहा. आणि हे जे C4 प्लॅन्ट असतात ते कसे आहे, बेटर फोटोसिंथसायझर आहे पहा. तर एक्झामला डिफरन्स पण येतो पहा, डिफरन्स बिटवीन C3 प्लॅन्ट आणि C4 प्लॅन्ट्स. आणि नंतर याच्यामध्ये मेकॅनिझम आपण जे पाहिले ना आता C4 पाथवे किंवा हॅशलॅग पाथवे यावरती सुद्धा बोर्ड एक्झामला कंपल्सरी क्वेश्चन विचारतात 5 मार्कला विथ डायग्राम काढून एक्सप्लेन करून 5 मार्काला याच्यावरती क्वेश्चन विचारला जातो पहा. सोपा आहे. C4 पाथवे त्याला हॅशलॅग पाथवे असं म्हणायचं. त्यामध्ये हे जे फॉस्फोइनॉल पायरुव्हिक ॲसिड आहे, ॲटमॉस्फिअरमधला जो CO2 आहे तो पहिल्यांदा कोण एक्सेप्ट करतो, फॉस्फोइनॉल पायरुव्हिक ॲसिड पहिल्यांदा एक्सेप्ट करतो. आणि त्यापासून पहिल्यांदा जे प्रोडक्ट तयार होते ते ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड 4 कार्बन असलेलं
ऑक्झॅलोएसिटिक ॲसिड तयार होतं पहा. नंतर ऑक्झॅलोएसिटिक ॲसिड पासून काय तयार होते, मॅलिक ॲसिड. नंतर मॅलिक ॲसिड पासून काय तयार होते, पायरुव्हिक ॲसिड. पण कुठं बंडल सी सेलमध्ये. मात्र इथं काय केलं जातं, CO2 रिलीज केला जातो आणि या CO2 रिलीज केल्यामुळं याच्यामध्ये काय होतंय, हे जे CO2चं कॉन्सन्ट्रेशन बंडल सी सेलमध्ये वाढतं. नंतर केल्विन सायकलमध्ये जे एन्झाईम्स असतात ते पण इथं अवेलेबल असतात. नंतर RUBP पण आहे त्यामध्ये, RUBP कार्बोजायलेज. आणि हे सर्व असल्यामुळं इथं काय घडतं, या CO2 मुळं इथं केल्विन सायकल घडतं पहा. मग हे पायरुव्हिक ॲसिड इथं मॅलिक ॲसिड पासून तयार झालं. पायरुव्हिक ॲसिडची रिएंट्री परत या मेसोफिल सेलमध्ये होतं. मग या पायरुव्हिक ॲसिड पासून पुन्हा फॉस्फोइनॉल पायरुव्हिक ॲसिड पुन्हा रिजनरेट होतं पहा. आणि पुन्हा मग फॉस्फोइनॉल पायरुव्हिक ॲसिड पुन्हा ॲटमॉस्फिअरमधलं CO2 घेतो, पुन्हा ऑक्झॅलोएसिटिक ॲसिड तयार होते. अशा प्रकारे हे सायकल चालू राहतं. आणि इथं पायरुव्हिक ॲसिड इज कन्वर्टेड इंटू फॉस्फोइनॉल पायरुव्हिक ॲसिड. इथं काय केलं जातो पहा, एक ATP कंझ्युम केलेला आहे पहा. मग याच्यामध्ये 2 ATP आर रिक्वायर्ड टू जनरेट ETP. याच्यामध्ये 2 ATPचा वापर केला जातो ATP तयार करण्यासाठी. फॉर्म AMP पासून ATPचं फॉर्मेशन आहे पहा, नॉट ADP. तर अशा प्रकारे या C4 पाथवेमध्ये एकूण 30 ATP आवश्यकता असते पहा. आणि C3 पाथवेमध्ये एक ग्लुकोज मॉलिक्यूलचं सिंथेसिस तयार करण्यासाठी 18 ATP मॉलिक्यूलची आवश्यकता असते पहा. तर अशा प्रकारे आपण हे हॅस्लॅग पाथवे आणि C4 पाथवे हे आपण पाहिलं. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आता CAM प्लॅन्ट्स कोणाला म्हणायचं हे आता आपण नेक्स्ट व्हिडिओला आपण त्याचा स्टडी करणार आहोत पहा. तर तुम्हाला माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर थँक्यू.